आंतरराज्यीय गुटखा तस्करीचा पर्दाफाश, 65,98,000चा प्रतिबंधित पान मसाला जप्त, LCB पथकाची पांढरकवडाजवळ मोठी कारवाई. यवतमाळ जिल्ह्यात वाढत असलेल्या आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनासह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 65,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यवतमाळ LCB पथकाने दिनांक 27 डिसेंबर रोजी अंदाजे 3 वाजता ढोकी गावाजवळ केली. तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 मार्गे पांढरकवडाकडे एका आयशर वाहनातून बंदी असलेला पान मसाला व तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला प्राप्त झाली. माहिती मिळताच कोणताही विलंब न करता LCB पथकाने 2 पंचासह महामार्गावरील ढोकी गावापुढे सापळा रचून संशयित आयशर वाहन क्रमांक UP 94 AT 2305 थांबून तपास केला. पथकाने वाहनाची झडती घेतली असता सागर पान मसाला व SR1 सेंटेड टोबॅको असे एकूण 180 पोते आढळून आली. यामध्ये सुगंधित पान मसाला व तंबाखूची किंमत 45,92,000 रुपये, एक मोबाईल फोन 6,000 रुपये तसेच आयशर वाहनाची अंदाजे किंमत 20 लाख रुपये असा एकूण 65,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालक मोहन शियाराम यादव राहणार पिचोड जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश व क्लीनर बुद्धा बाबूसिंग परियार वय 35 राहणार अमोला तालुका घसारी जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार सुनील खडांगळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई सलमान शेख, चालक नरेश राऊत यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा हे करीत असल्याची माहिती आज दिनांक 28 डिसेंबर रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.